नमस्कार मित्रांनो, मी प्रतीक्षा कराळे पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं आमच्या चॅनलवरती। तर मित्रांनो, जर मी तुम्हाला म्हटलं की शरीराचा सगळा फॅट तुमचं जेवण चेंज केल्याने पूर्णतः जाऊ शकतो, तर तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवाल का? तुमच्या शरीरावरती कोणत्याही प्रकारचा फॅट असू दे, जसं की आर्म्स फॅट, हिप्स फॅट, थाय फॅट, ब्रेस्ट फॅट, स्टमक फॅट, जर तुम्ही तुमचं जेवण बदललं आणि ते 100% फॉलो केलं आणि 3 महिन्यानंतर जेव्हा तुम्ही तुमचं वजन चेक कराल तेव्हा तुमच्या वजनात तुम्हाला बराच फरक जाणवेल। म्हणजेच काय, तर तुमचं वाढलेलं पूर्ण वजन कमी होईल। तर मित्रांनो, तुम्ही माझ्यावरती विश्वास कराल का? आता तुम्ही हा विचार करत असाल की जेवण आणि वजन कमी करणं ह्याच्यात काय संबंध आहे? वजन तर डाएट प्लॅन फॉलो केल्याने कमी होतं, खाल्ल्याने थोडीच। पण आज जगभरातील हजारो माणसं वेगवेगळ्या प्रकारचे डाएट प्लॅन सोडून फक्त खाण्याच्या आणि जेवणाच्या योग्य सवयी फॉलो करत आहेत वजन कमी करण्यासाठी। ह्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर एक सिंपल जेवण पद्धती शेअर करणार आहे, जी मी स्वतः फॉलो करते। ही जेवण पद्धती फॉलो करण्याने आर्म्स फॅट, हिप्स फॅट, थाय फॅट, ब्रेस्ट फॅट, स्टमक फॅट सगळं काही निघून जाईल। पण मित्रांनो, ब्रेकफास्ट, लंच, डिनरला तुम्ही काय खाल्लं पाहिजे हा व्हिडिओ मी दुसऱ्या पार्टमध्ये करणार आहे। ह्या पार्टमध्ये सगळ्यात अगोदर आपल्याला प्रकृतीचे 4 नियम समजून घेणं फार गरजेचे आहे। तर सगळ्यात अगोदरचा नियम आहे ईट लिव्हिंग फूड, म्हणजेच असं अन्न ज्याच्यात जीवन आहे। जर तुम्ही जमिनीत काहीतरी रुजवता आणि त्याला पाणी देता तर काही दिवसांनी त्यामधून रोपटं उगेल। फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही काहीतरी बीज रुजवलं तर त्यामधून डाळीचं किंवा कोणतं तरी रोपटं उगवेल। पण जर तुम्ही कोणतं बिस्किट किंवा नूडल्स रुजवता, काय तुम्हाला वाटतं की त्याच्यातून काही उगवेल? नाही, कारण त्या बिस्किटमध्ये किंवा त्या नूडल्समध्ये कोणत्याही प्रकारचं जीवन नाही आहे, त्याच्यात प्राणच नाही आहे आणि त्याच्यामुळे ते जीवन देऊही शकत नाही। हे निर्जीव अन्न आहे, डेड फूड आहे आणि कोणतंही निर्जीव अन्न आपल्याला जीवन कसं काय देऊ शकतं? दुसरीकडे फळभाज्या, मोड आलेले कडधान्य, मेवा हे सगळं जीवित अन्न आहे, लिव्हिंग फूड आहे आणि जेव्हा हे आपल्या शरीरात जाते तेव्हा आपल्या शरीरातही हे जीवन आणतं, आपलं वय वाढवतं, शरीरातून घाण बाहेर काढून टाकायला मदत करतं। पुराणात असं सांगण्यात आलं आहे की अन्न शिजवल्यानंतर ते 3 तासांच्या आतच खाल्लं गेलं पाहिजे। 3 तासांनंतर अन्न तामसिक होतं आणि आजकाल आपण काय करतो, 2-2 दिवस शिजवलेलं अन्न फ्रीजमध्ये स्टोर करून खातो आणि फ्रीमध्ये कॅन्सरला आपल्या शरीरामध्ये आमंत्रित करतो। आता माझं म्हणणं असं आहे की हा 3 तासांच्या आत खाण्याचा नियम फक्त चपाती, भाजी ह्या गोष्टींवरतीच लागू होतो का हो? या सगळ्या गोष्टींवरती लागू होत नाही का? तुम्ही विचार तरी करू शकता का की ह्या गोष्टी किती वेळ अगोदर शिजवल्या असतील? 3 तास सोडा, 3 दिवस सोडा, पण 3-3 वर्षां अगोदर काही प्रोडक्ट्स बनवले असतात, शिजवले जातात आणि कॅन आणि पॅक केले जातात। हे फूड खराब होऊ नये म्हणून त्यात वेगवेगळ्या प्रकारचे प्रेझर्वेटिव्स, कलर्स आणि फ्लेवर्स ॲड केले जातात, ज्याच्यामुळे त्या अन्नाचा खराब झालेला वास येत नाही। मित्रांनो, खरं तर हे अन्न नाही तर कोणत्या तरी कंपनीचं प्रॉडक्ट आहे जे ते लोक मार्केटिंग करून पैसे कमवत आहेत। हे निर्जीव आहे, डेड आहे, ह्याच्यात कोणतीही प्राणशक्ती नाही आहे। तर पहिला नियम ईट लिव्हिंग फूड, म्हणजेच ते अन्न ज्याच्यात जीवन आहे। काहीही बॉटल बंद, पॅकेट बंद किंवा डब्बा बंद खाऊ नका। असं खाल्लं पाहिजे जे सरळ प्रकृतीपासून मिळते, जसं की फळभाज्या, मोड आलेले कडधान्य, मेवा। बिस्किटच्या ऐवजी कोवळ्या नारळाचे तुकडे खा, सोडा कॅन उघडण्यापेक्षा नारळाचे पाणी प्या, फरसांच्या ऐवजी ताजे प्लेट भरून फळं खा, सलाद खा। प्रकृतीचा नियम 2 आहे ईट होलसम फूड, म्हणजेच असं खाणं ज्याच्यात पूर्णता असेल। निसर्ग आपल्याबरोबर काही चुकीचं नाही करत, काहीतरी कारण असेल की ज्याच्यामुळे झाडांवर खजूर उगवते, साखर नाही। कोणतं तरी कारण आहे की ते आपल्याला नारळ देतं, नारळ तेल नाही। बटाटे देते पण बटाटे चिप्स नाही। जे अन्न आपल्याला आपल्या धरतीपासून मिळते त्याच्यात पूर्णता असते, म्हणजेच ते स्वतःमध्ये पूर्ण असतं।
त्याच्यातून काही काढलेलं गेलं नसतं। निसर्गातून आलेल्या अन्नात समप्रमाणात फॅट, प्रोटीन, विटामिन सगळं काही असतं। एक पर्टिक्युलर प्रमाणात ते दिलं गेलं जातं, ज्याच्यामुळे आपण माणसं त्याला इझिली पचवू शकतो। जर आपण फक्त त्याच्यातील फॅट शोषून खातो, त्याचं बाहेरचं आवरण काढून टाकतो, तेव्हा आपण त्याची ओरिजिनॅलिटी बदलत असतो। त्याच्यामुळेच पांढरा भाताऐवजी ब्राऊन भात खा। ब्राऊन तांदूळ होलसम असतात, त्याच्यात पूर्णता असते। जर आपण त्याच्यावर असलेला ब्रॅनला काढून टाकलं तर पांढरा तांदूळ बनतो। त्या तांदळाला पचवण्याचं मेकॅनिझम त्या ब्रॅनमध्ये असतं, जे आपण काढून फेकून देतो। साखरेच्या जागेवर खजूर खा किंवा गुळ खा। कोणत्याही गोष्टीच्या तेलाच्या जागेवर त्याचा कच्चा खा, म्हणजेच काय तर नारळाच्या तेलाऐवजी नारळाचे कच्चे तुकडे खा। जर गहू खायचा असेल तर नेहमी गव्हाचं पीठ न चाळता पीठ मळा। प्रकृतीचा तिसरा नियम आहे ईट प्लांट बेस्ड फूड, म्हणजेच काय तर शुद्ध शाकाहारी जेवण खा। म्हणजेच असं अन्न जे झाडांपासून येतं, ना की पशूंपासून। मांस, मासे किंवा अंडी अजिबात खाऊ नका। निसर्गाने आपल्याला जनावरं खाण्यासाठी बनवलं नाही आहे। तुमचा पुढचा प्रश्न कदाचित हा असेल की दूध आणि दुधापासून बनवलेल्या गोष्टींचं काय? बघा, देसी गाईचं शुद्ध दूध चांगलं आहे, पण प्रॉब्लेम हा आहे की आजकाल जे आपल्याला दूध मिळतं ते दूध नाहीच आहे। आपल्याला जे टेट्रा पॅक आणि पिशवीत दूध मिळतं ते मिल्क पावडर, युरिया आणि भरपूर हानिकारक केमिकल पासून बनवलं जातं। आता तुम्ही म्हणाल की आमच्या स्वतःच्या गायी आहेत आणि आम्ही ते दूध पिऊ शकतो का? तर नाही, कारण जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर दूध अजिबात पिऊ नका, कारण दूध खूप जड असतं पचवण्यासाठी। आणि जर तुम्ही बैठी जीवनशैलीचं काम करत असाल तर अजिबातच दूध पिऊ नका। दिवसभर 5-5 तास जे बाहेर वर्कआउट करतात ते दूध पचवू शकतात। हो, आता जर दूध बसल्या बसल्या नाही पचत तर दुधापासून बनवलेल्या गोष्टी जसं की पनीर, तूप आणि बटर सुद्धा नाही पचणार। मग आता तुम्ही म्हणाल की दूध प्यायचंच नाही का? तर मित्रांनो, मी तुम्हाला दुधाऐवजी नारळाचे दूध घेणं सजेस्ट करेन। नारळाच्या दुधामध्ये ते सर्व काही गुण असतात जे गाईच्या शुद्ध दुधात असतात, शिवाय ते पचण्यास हलकंही असतं। प्रकृतीचा चौथा नियम आहे ईट वॉटर रिच फूड, म्हणजेच रस असलेले अन्न। मित्रांनो, 2 प्रकारचं अन्न असतं, वॉटर रिच ज्याच्यामध्ये पाण्याची मात्रा जास्त असते आणि वॉटर पुअर फूड ज्याच्यामध्ये पाण्याची मात्रा कमी असते। वॉटर रिच मध्ये येतात फळं जसं की कलिंगड, पपई, द्राक्ष, संत्री, टोमॅटो, काकडी, पालेभाज्या, दुधी। वॉटर पुअर मध्ये येतात कडधान्य, तांदूळ, गहू, चपाती, डाळ, सुकामेवा आणि स्टार्च असलेल्या भाज्या जसं बटाटे आणि कंदमुळे। जेव्हा आपण फळांचा रस काढण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्यातून पाणीदार द्रव निघतो, पण मित्रांनो, जर आपण भात आणि चपातीचा रस काढू शकतो का? नाही। तर सांगायचा मुद्दा हा आहे की आपली बॉडी 70% पाण्याने बनली आहे आणि 30% इतर पदार्थांपासून बनली आहे। म्हणजेच काय तर आपण वॉटर रिच फूड जसं की फळं, पालेभाज्या जास्त खाल्ल्या पाहिजेत आणि चपाती, भात फक्त 30% खाल्लं पाहिजे। पण आपण त्याच्या अगदी उलटं करतो, ज्याच्यामुळे त्याचे परिणाम आपल्या शरीराला भोगावे लागतात। तर मित्रांनो, मी आशा व्यक्त करते की हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि तुम्ही आवर्जून ह्या टिप्स तुमच्या डे टू डे लाईफमध्ये नक्कीच फॉलो कराल। तर मित्रांनो, याच्या पुढचा व्हिडिओ पाहायलाही तुम्ही अजिबात विसरू नका, कारण याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्ही तुमच्या ब्रेकफास्टमध्ये, लंच, डिनर आणि मिड डे मीलमध्ये काय खाल्लं पाहिजे हे मी तुम्हाला सांगणार आहे। अगदी प्राकृतिकरित्या तुम्ही कसं काय खाऊ शकता हे मी तुम्हाला सांगणार आहे। तो मित्रांनो, तुम्ही जर आमच्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि लाईकही करायला व्हिडिओला अजिबात विसरू नका। शेअर करा आणि सगळ्यांपर्यंत हा व्हिडिओ जरूर पोहोचवा। धन्यवाद।